बांगड्याचे वाटणातले तिखले. आपण बरेचसे बांगड्याचे तिखल्याचे प्रकार बघितले. त्यातलाच हा थोडा आगळा वेगळा चमचमीत आणि झणझणीत प्रकार. त्याच्यासाठी बेडग्या मिरच्या 7-8 आणि 2 लवंग्या मिरच्या तिखटासाठी. बेडग्या मिरच्या चवीसाठी भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये सगळं साहित्य. 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि पाव चमचा मेथी दाणे, 10-12 त्रिफळं. 1 तास वाटणाच्या 1 तास अगोदर आपण हे सगळं भिजत घालणार आहोत आणि त्याच्यानंतर मग वाटण करून घेणार आहोत या सगळ्याचं. मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपण जे भिजवलेलं होतं ते सगळं, ओली हळद, 1 लसूण कांदा, आलं जरासं पाव तुकडा, ओली हळद अंदाजाने मी विनेगरमध्ये भिजवून ठेवलेली अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आणि त्याच्यानंतर आपण जे भिजत घातलं आहे मिरच्या, लाल मिरच्या, धने, बडीशेप, त्रिफळं ते सगळं घ्यायचं. त्याच्यात थोडं नावाला 2 चमचे एवढं आपण ओलं खोबरं वापरणार आहोत आणि वाटताना त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल आपण घालणार आहोत. साधारण 1 चमचा, 1-2 चमचे, म्हणजे त्याच्यात परत फोडणी देणार नाही आहोत. तिखलं आहे हे. त्याच्यासाठी बांगडे घेतलेत. एक साधारण 3 बांगडे आहेत छोटे कापून. त्याला स्वच्छ धुवून मीठ लावून कोकमं लावून घेतली आहेत. आधीच कोकमं लावून घ्यायची बांगड्याला, म्हणजे बांगड्याचा जो एक उग्र स्मेल असतो ना तो कमी होतो. किंवा कोकमं लावून धुवून परत कोकमं लावली तरी तो उग्र स्मेल अजून कमी होतो. आता हे वाटलेलं आपलं वाटण लावून घ्यायचं. सगळी बांगड्यांना छान असं चोळून घ्यायचं आहे. त्याच्यात आता तेल थोडं वरून मी कोकोनट ऑइल अजून 1 चमचा वरून मी घालणार आहे. वाटण थोडंसं बारीक मऊ वाटायची गरज नाही, चरचरीत राहिलं तरी चालेल. कोकोनट ऑइल वाटताना पण त्याच्यात मी 1-2 चमचे तेल घातलं होतं आणि वरनं आता 1 चमचा कोकोनट ऑइल, कोथिंबीर, पुदिना थोडासा, कढीपत्ता हे सगळं घालून थोडंसं परत एकजीव वरखाली करायचं आहे आणि झाकण लावून बारीक गॅसवर 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना वरती खाली हलवायचं नाही, कारण बांगडा त्या वाटण्यात शिजला की कुस्करतो, त्याच्यामुळे हलवायचं नाही. जेव्हा तुम्ही वाढायला घ्याल तेव्हाच त्याच्यात हळूच चमचा बुडवून ते तुम्ही एक फोड वाढून घ्या त्या चटणीबरोबर. कारण त्या चटणीला जसं पाणी सुटतं, जसं शिजायला सुरुवात होते तसं पाणी सुटतं आणि फिश लवकर कुक होतो. त्यामुळे 10 मिनटं, अगदी 8 ते 10 मिनटं अगदी बस होतात शिजण्यासाठी. तयार आहे वाटणातले तिखले.